नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर पोलीस यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जी मैदानी चाचणी आहे, मैदानी चाचणी सध्या सुरू असून या मैदानी चाचणीचा जो निकाल आहे 20 जून 2024 पासून चालू झालेल्या आहेत मैदानी चाचण्या. जे शारीरिक चाचणी आहे याचा निकाल प्रत्येक दिवसाचा अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले आहेत. पाहू शकता 20 जूनपासून ते 24 जून 2024 पर्यंतचा जो निकाल आहे मैदानी चाचणीसाठीचा प्रत्येक उमेदवाराचा तो निकाल आहे. गुणांची जी मार्कलिस्ट आहे, तक्ता जो आहे तो चेक केला जाऊ शकतो. याची जी PDF आहे ती अधिकृतरित्या जारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 यामध्ये उमेदवारांकरता सूचना आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस बलाच्या आस्थापनेवर सन 2022-23 मध्ये रिक्त असलेल्या 59 चालक पोलीस शिपाई पदांकरता भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी 24 जून 2024 ते 27 जून 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. म्हणजे 59 चालक पोलीस शिपाई पदांकरता आहे. यानुसार 24 जून 2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी जी अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आली आहे. 24 जून 2024 रोजी पार पडलेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांमध्ये उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष जो अधिकृत नंबर देण्यात आलेला आहे WhatsApp करू शकता. 25 जून 2024 पर्यंत 4 वाजेपर्यंत नोंदवायचे आहेत. यानुसार यादी चेक केली जाऊ शकते. यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा चेस क्रमांक आहे, उमेदवाराचं नाव आहे, 24 जून 2024 रोजी झालेली आहे. यामध्ये 1600 मीटर रनिंगचे जे मार्क्स आहेत, गोळाफेकचे मार्क्स आहेत आणि एकूण गुण इथे चेक केले जाऊ शकतात. एकूण गुण 50 पैकी असून यामध्ये पाहू शकता याचे 50 पैकी उमेदवारांचे गुण आहेत यानुसार चेक केले जाऊ शकतात. आता ह्या गुणांपैकी तुम्हाला यानंतर जी लेखी परीक्षा आहे त्यामध्ये किती गुण घेणं आवश्यक आहे ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. समजा 30 पर्यंत 50 पैकीचे गुण आवश्यक आहेत. यामध्ये पाहू शकता जी परीक्षा आहे लेखी परीक्षा ही 90 गुणांची आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदाची जी लेखी परीक्षा MCQ आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. 90 मिनिटांचा यासाठी वेळ असतो. यामध्ये एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्क्स असतात. यामध्ये पाहू शकता मॅथमॅटिक्स आहे, मराठी, रिझनिंग, जनरल नॉलेज 25-25 प्रश्न आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये. तर 100 प्रश्नांची 100 प्रश्न आणि 100 मार्क्स आहेत म्हणजे 90 मिनिटांचा वेळ आहे. तर 100 गुणांची जी लेखी परीक्षा आहे यामध्ये जर समजा तुम्हाला याच्यामध्ये 150 पैकी एकूण टोटल गुण किती मिळणे आवश्यक आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता, अंदाज लावू शकता यानुसार. यामध्ये ते जर कमी गुण असतील मैदानीमध्ये तर चांगल्या पद्धतीचे मार्क्स 100 पैकी घेणं आवश्यक आहे लेखीमध्ये. यामध्ये चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने कोल्हापूर जिल्हा पोलीससाठीची जी मैदानी चाचणी झालेली आहेत 24 जून इथे पाहू शकता. 24 जून 2024 रोजी पोलीस शिपाई भरती यासाठीचा जो निकाल आहे तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. यानुसार जे उमेदवारांचे एकूण गुण आहेत यामध्ये पाहू शकता 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक हे 3 पद्धतीने आहे. चालकसाठी जर चेक केलं तुम्ही तर चालकसाठी याच्यामध्ये फक्त 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक आहे. त्याचबरोबर इथे चेक करू शकता याच्यामध्ये ही जी पोलीस शिपाई भरती आहे यासाठी 1600 मीटर रनिंग आहे. त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक असे 3 सेक्शन आहेत आणि त्यामधून एकूण गुण जे आहेत ते 50 पैकी आहेत. ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात. यासाठीचे डिटेल जाहीर करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या उमेदवारांची भरती परीक्षा म्हणजे निकाल मैदानी चाचणी ज्या दिवशी झालेली आहे त्या दिवशी त्यांचा जो निकाल आहे सरळ जाहीर करण्यात आलेला आहे. चेक केला जाऊ शकतो. याच्या लिंक जे आहेत PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. डाउनलोड करून चेक करू शकता आणि त्यावरून अंदाज लावू शकतो की लेखीमध्ये किती घेणं आवश्यक आहे ते चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही जी पोलीस भरतीच्या प्रत्येक दिवशीची ज्या मैदानी चाचण्या होत आहेत त्यांचा जो निकाल आहे लगेच अपडेट केलं जात आहे. आणि या भरती अपडेटसाठीच स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.